नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त प्रेमाचा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि आत्तापर्यंत जे तळ्यात आणि जे मळ्यात होते ते अखेर आता तिलोत्तमासमोर येऊन सारंग आता तिलोत्तमाच्या एकाच वाक्याने तिलोत्तमाने घेतलेल्या निर्णयावरती आता तिलोत्तमाला सावलीवर आपलं कसं प्रेम आहे हे सांगून सावलीच्या प्रेमाची कबुली देत हीच माझी आता खरी बायको असे म्हणत दुसऱ्या लग्नाचा विचार करणाऱ्या तिलोत्तमाला सारंगने तोंडावर आपटून सावलीला सारंगने बायको केल्याचे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे. आणि आता सावली आणि सारंगला जर एकमेकांपासून बाजूला करायचे असेल तर सारंगचे दुसरे लग्न करून दुसरी मुलगी जर या घरात आली तरच आपण या मुलीला या घरातून दूर करू शकतो. याचा विचार करून ऐश्वर्या तिलोत्तमाला सारंगच्या दुसऱ्या लग्नाचा विचार आता बोलून दाखवताच ऐश्वर्याचे बोलणे खरे वाटून तिलोत्तमा आता सारंगचा विचार घेण्यासाठी सारंगला ती त्याची दुसरी लग्न करणार असल्याचे सांगताच इकडे आता सावली आणि सारंगच्या प्रेमाची नवीन पालवी फुटून सारंग त्याच्या प्रेमाची कबुली सावलीसमोर आणि सावलीसुद्धा सारंगसमोर देताच आता एकमेकांचे नाते पुन्हा नव्याने बहरून सारंग हा तिलोत्तमाला लग्नासाठी कसा नकार देतो आणि सावली हीच माझी आता अश्मी असे तिलोत्तमाला कसे ठणकावून सांगतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि त्यामध्ये आता सारंगला घरी आणलेले असते आणि आता सारंग हा बेडरूममध्ये आता आराम करत विश्रांती घेत असतो. इकडे आता सावली काहीही करून आपल्याला सारंग सरांना भेटायचीच असा विचार मनात पक्का आणून जेव्हा तिलोत्तमा मीटिंग करत असते त्याच वेळेस सावली ही सारंगच्या बेडरूममध्ये जाऊन सारंगची भेट घेते. प्रेमाने आता सावलीवरचे प्रेम सारंगने त्या ठिकाणी सावलीला दाखवलेले असते. एवढा वेळ झाला मी आलो तरीसुद्धा तू सगळ्यात नंतर माझ्याकडे आली, असं काय घडलं हे प्रश्न सारंग आता सावलीला विचारत असतो. सावली म्हणते की खरंच सारंग सर, मला तुमची खूप काळजी घ्यायची आणि घ्यावीशी वाटते, पण मी तुमची काळजी घेऊ शकत नाही, तरीसुद्धा मला तुम्ही माफ करा. त्यावेळेस आता सारंगचा शर्ट देखील सावलीने बदललेला असतो आणि दुसरा शर्ट प्रेमाने सावलीने सारंगला घालून दोघीही पुन्हा आता एकत्र आलेले असतात. इकडे मात्र ऐश्वर्याची आता सावलीवर नजरच असते. काहीही करून या पुरीला सारंगपासून लांब ठेवायचंय आणि दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही असा निर्णय आता ऐश्वर्याने घेऊन आता ऐश्वर्यासुद्धा आता डोळ्यात तेल घालून सावली सारंगकडे येणार नाही याची आता दक्षता घेत असती खरी, पण सगळ्यांच्या नजरा चुकून सारंगच्या प्रेमाने सावली ही सारंगची त्यांच्या डोळ्याच्या पाठीमागून सगळी काही काळजी घेत असते. आणि प्रेमाने आता थालीपीठ खाण्यासाठी सारंगने सावलीकडे इच्छा दाखवलेली असते आणि सगळ्यांच्या समोर थालीपीठ घेऊन येत आता सावलीने सारंगला प्रेमाने थालीपीठसुद्धा खाऊ घातलेले असते. आणि काहीही जरी केलं तरी ही पोरगी आता सारंगच्या जवळ येण्याची एकही संधी सोडत नाही हे आता तिलोत्तमाच्या आणि ऐश्वर्याच्या चांगलेच लक्षात आलेले असते. इकडे आता ऐश्वर्या विचार करते की जर आता मॉमला सुद्धा ही मुलगी या घरात नको आहे आणि सारंग काही मॉमच्या शब्दाबाहेर नाहीये, आपण एक अशी काही आयडिया लढू की जेणेकरून या घरात सावलीचा कायमचा खेळ खल्लास होईल आणि सावली या घरातून बाहेर जाईल. आणि ती गोष्ट म्हणजे जर आपण मॉमला सांगितले की सारंगचं आपण दुसरं लग्न करूयात म्हणजे ही मुलगीही या घरातून जाईल आणि या घरात दुसरी सूनही येईल आणि ती मग आपल्या अंडरखाली असेल, आपली ऐकणारी असेल, आपल्या फेवरमधली असेल असा ऐश्वर्याने विचार केलेला असतो. आणि तो विचार करून एका दगडात दोन पक्षी मारता येईल असा निर्णय आणि विचाराने ऐश्वर्या तिलोत्तमाकडे येते. तिलोत्तमाकडे येत आता ऐश्वर्या म्हणते, मॉम मला तुम्हाला एक सांगायचंय. तिलोत्तमा म्हणते, बोल ना. आपण जर सारंगच्या दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव जर सारंग समोर ठेवलं, मला माहिती आहे मॉम हे जरा अवघड आहे, पण सारंग काही तुमच्या शब्दाबाहेर नाही. काही जरी झालं तरी ही मुलगी आपल्याला या घरातून जायलाच हवी आणि या मुलीच्या जागेवर आपण जर दुसरी सारंगला बायको म्हणून घेऊन आलो तर मग सगळं काही व्यवस्थित होईल. मला माहिती आहे हे तुमच्यासाठी आणि सारंगसाठी सुद्धा अवघड आहे, पण थोडं जरी अवघड असलं तरी हे जर केलं तर या मुलीला आपल्याला कायमचं या घरातून हाकलवता
वाचवता येईल असे आता ऐश्वर्याने तिलोत्तमाला सांगितलेले असते. आणि त्याच वेळेस पाठीमागून सावली जात असताना ऐश्वर्याचे ते बोलणे ऐकते आणि सावलीला मोठा धक्का बसतो. आणि सारंग सरांनी जर आता दुसऱ्या लग्नाला होकार दिला तर आपलं या घरात काहीच स्थान नाही आणि या घरातून आपल्याला जावं लागेल अशी भीती आता सावलीला वाटलेली असते. ऐश्वर्याच्या या बोलण्यावर आता इकडे तिलोत्तमा विचार करते की ऐश्वर्या, तुझं बोलणं अगदी बरोबर आहे आणि काही जरी केलं तरी आता मी सारंगच्या दुसऱ्या लग्नाचा आता हा जो प्लान आहे तो सारंगला सांगते. आणि एकदा का सारंगने होकार दिला की लगेच आपण सारंगसाठी दुसऱ्या मुलीचा विचार करून दुसरी मुलगी शोधायला सुद्धा लागू. आणि आता ऐश्वर्याचा प्लान हा तिलोत्तमाला सुद्धा पटलेला असतो आणि सावलीला तिसरा धक्का बसलेला असतो. आता काय करायचं असा सावली विचार करते. पटकन आता सावली ही अमृताकडे येते आणि अमृताला तिलोत्तमा आणि ऐश्वर्याचा तो प्लान सांगते. अमृताला ही आता धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता अमृता एक मोलाचा कानमंत्र सावलीला देते आणि म्हणते, सावली, आता तुझी ही शेवटची परीक्षा आहे आणि आतापर्यंत सारंग आणि तू एकमेकांच्या खूप जवळ आलेत, एकमेकांच्या सहवासात आलेत आणि आता सारंगने तुला तुझी बेस्ट फ्रेंडसुद्धा मानलंय. आता तू सारंगची मैत्रीण आहे आणि मैत्रीच्या नात्यामध्ये सगळे काही क्षम्य असते असे म्हणत आता तू तुझ्या प्रेमाची कबुली सारंगला द्यायलाच हवी असे आता लगेच अमृता सावलीला बोलते. आणि आता सावलीने देखील काही जरी झालं तरी आता आपण आपलं प्रेम सारंग सरांजवळ व्यक्त करू, सारंग सरांनी होकार देवो अगर न देवो. तेव्हा आता अमृता म्हणते की सावली, आता ही वेळ आहे आणि हीच वेळेचं तुला सोनं करायचं आहे. इकडे आता सावली ही सारंगची जातीने काळजी घेत असते. सगळ्यांचा डोळा चुकून सारंगला काय हवं आणि काय नको हे सगळं बघत असते. आणि त्याच वेळेस आता सावली ही सारंगकडे येते. सारंगसुद्धा आता सावलीने आपली कशी काळजी घेतली यावरती आता सारंग इम्प्रेस झालेला असतो. सावलीच्या मनातले प्रेम हे सारंगला समजत असते आणि सारंगच्या मनातले प्रेम देखील सावलीला, पण दोघांच्याही ओठावरती शब्द येत नसतात. आणि अखेर आता इकडे अमृताच्या कानमंत्राने लगेच आता सावली म्हणते की सारंग सर, माझ्या कानावरती एक गोष्ट पडली. तिलोत्तमा मॅडम तुमचे दुसरे लग्न करायचा विचार करत आहेत आणि ते ऐकून सारंगला मोठा धक्का बसतो. तेव्हा आता सारंग म्हणतो की काय बोलते सावली, माझं लग्न तुझ्यासोबत झालेलं आहे आणि तुलासुद्धा असंच वाटतं का मी दुसरं लग्न करावं. तेव्हा आता सावली म्हणते की मी कसं तुम्हाला सांगेल की दुसरं लग्न करा म्हणून. तेव्हा आता सावलीच्या मनातलं प्रेम देखील आता सारंगच्या समोर आलेलं असतं. सावली म्हणते की मी किती जरी सांगितलं तरी तुम्ही जे करायचं तेच करताल, तुमच्या मनात काय आहे. तर आता सारंग म्हणतो की सावली, माझ्या देवाबामणांच्या साक्षीने तुझ्यासोबत लग्न झालं आहे आणि आता मला फक्त तूच माझ्या आयुष्यात बायको म्हणून हवी आहेस. तेव्हा तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील का असे बोलताच सावलीला खूप आनंद झालेला असतो. सावली म्हणते की या क्षणाची मी वाट बघत होते आणि सारंग सर, माझं देखील तुमच्यावरती खूप प्रेम आहे असे म्हणत आता मैत्रीच्या नात्याचं रूपांतर सावली आणि सारंगने प्रेमात केलेलं असतं. त्यानंतर आता इकडे तिलोत्तमा ही सारंगकडे येते आणि सारंगला म्हणते की सारंग, आता बस झालं, मला आता तुझ्यावरती दुसरे संकट येऊ द्यायचे नाही. जेव्हापासून ती मुलगी या घरात आली तेव्हापासून संकटामागून संकटे तुझ्या आयुष्यात येत आहेत आणि त्यासाठी आता मी तुझे दुसरे लग्न ठरवून दुसऱ्या लग्नाचा विचार केलेला आहे. तुझ्या आवडीची मनपसंतीची मुलगी बघून आपण तुझं दुसरं लग्न करू असे आता तिलोत्तमा ही सारंगला सांगते. आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमाकडे बघत सारंग म्हणतो की आई, अगं काय बोलतेस तू. सावलीचं देवा ब्राह्मणांच्या साक्षीने माझ्यासोबत लग्न झालं आहे आणि आता मला दुसरे लग्न करायची इच्छाही नाही आणि मी करणारही नाही. देवाच्या मनात हेच आहे की सावलीच माझी बायको आहे. जर आमची गाठ बांधली असेल तर आम्हाला कोणीच वेगळं करू शकत नाही आणि मला सुद्धा आता हे सत्य स्वीकारायचं आणि स्वीकारावंच लागेल. म्हणून मी हे सत्य स्वीकारून दुसरे लग्न करणार नाही असे म्हणत आता लगेचच सारंग हा बाहेर ऐकत असलेल्या सावलीला बोलावतो आणि सावलीचा हात धरून सारंग म्हणतो की आता आई हीच माझी बायको आणि मी आता सावलीला
माझी बायको बनवूनच या घरात ठेवणार आहे. आणि ते ऐकताच तिलोत्तमाच्या आणि ऐश्वर्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. आणि दुसऱ्या लग्नाचा तिलोत्तमा ऐश्वर्याचा प्रस्ताव सारंगने फेटाळून लावलेला असतो. आणि सावलीच्या प्रेमाची कबुली देऊन सारंगने सावलीला आता बायको बनवलेली असते. आणि त्याच वेळेस ऐश्वर्याचा झालेला असतो तो जळफळाट. लवकरच येणारा हा भाग बघण्यासाठी आणि सावल्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.